आज रविवार दिनांक 2 ऑगस्ट 2020. प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिशय मौल्यवान नावामध्ये मी आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आणि अभिनंदन करीत आहे. आपण आपल्या आजच्या भक्तीला प्रारंभ करीत आहोत. आपण आपली मस्तके परमेश्वरापुढे झुकूया, डोळे बंद करूया, शांत मनन करूया. आम्ही स्थिर होऊयात. आम्ही देवाच्या पुढे नम्र, लीन, भग्न, अनुतप्त होऊया. देव आमच्यामध्ये हजर आहे. प्रभू येशू ख्रिस्त आमच्यामध्ये हजर आहे याची अनुभूती आम्हाला येऊ द्या. देवाचं भय बाळगा, देवाला नमन करा. प्रीतीने शोधिले रक्ताने खंडिले कृपेने मला स्वीकारिले येशूने ती मज तारिले प्रीतीने शोधिले रक्ताने खंडिले कृपेने मला स्वीकारिले येशूने ती मज तारिले.
प्रार्थना करूयात. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, आमच्या स्वर्गीय बापा, आकाश आणि पृथ्वी यांच्या निर्माण करणाऱ्या आमच्या स्वर्गीय देवा, आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याचा तू देव पिता आहेस असं स्वतः आमचा प्रभू आम्हाला सांगत आहे. हे बापा, आज तुझी लेकरे तुझ्या समोर या ऑनलाईन भक्तीमध्ये हजर झालेली आहेत. प्रभू, आम्ही शरीराने एकमेकांपासून दूर आहोत, परंतु आत्म्याने पवित्र आत्म्याच्या सहभागितेमध्ये आहोत, एकमेकांजवळ आहोत. आम्ही अंतचक्षुंनी हे बापा परमेश्वरा एकमेकांना पाहत आहोत. हे बापा, आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देतो की अशा प्रकारे या प्रतिकूल लॉकडाऊनच्या स्थितीतही तू आमच्या आत्म्याची काळजी घेत आहेस. बापा, आज या भक्तीमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. आणि बापा परमेश्वरा, ज्या प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारे ही ऑनलाईन भक्ती होत आहे, त्या प्रत्येक ठिकाणी तू तुझं गौरव, तुझा महिमा, तुझं तेज प्रगट कर बापा. हे प्रभू, आत्म्याने व खरेपणाने उपासना करीत असताना तू आम्हाला आत्म्याने परिपूर्ण कर. स्तोत्रे, गीते, आध्यात्मिक प्रबंध म्हणत असताना हे बापा परमेश्वरा, तू आम्हाला परमेश्वराचा आवेश दे. सर्व सैतानी शक्ती, क्लृप्ती, अडखणे, अडथळे येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या नावामध्ये आम्ही बांधून टाकीत आहोत. धन्यता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त नावाने मागतो, म्हणतोय का आमच्या स्वर्गीय बापा, आमेन. मंडळीला विनंती आहे, आपण सर्वजण उभे राहूयात आणि देवी बापाच्या उपकार स्तुतीसाठी आपण उपकार स्मरण करी गीत गा. आम्ही त्याच्या पुढे स्वतःला सादर करूया. यावेळेला आपण गीत गात आहोत. असाच राहील उभा तुझ्या दारी, असाच राहील उभा तुझ्या दारी, घाली थोडी तरी भीक मास, घाली थोडी तरी भीक मास,
असतानाच आपण आपला विश्वासांगीकार म्हणजे प्रेषितांचा मतांगीकार एकमुखाने एक चित्ताने समचित्ताने मोठ्याने जाहीर करूया. प्रेषितांचा मतांगीकार. सर्व समर्थ देव जो पिता आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करणारा आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरिया ईच पासून जन्मला, ज्याने पंथय पिलाताच्या वेळेस दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरिले, तिसऱ्या दिवशी मेलेल्यामधून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व शक्तिमान देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करायला जो येणार आहे त्याविषयी मी विश्वास धरितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन याविषयी मी विश्वास धरितो. आमेन. उभे असतानाच आपण आळीपाळीचा शास्त्रपाठ वाचणार आहोत आणि आज 31वा रविवार. 31वा रविवार ज्ञानाचे उगमस्थान आपण प्रारंभ करीत आहोत. खरोखर रुपयाची खाण असते. लोक जे सोने शुद्ध करतात त्याचेही ठिकाण असते. लोखंड मातीतून काढतात, पाषाण वितळून तांबे काढतात. ही पृथ्वी पहा, हिच्यापासून भाकरी मिळते, पण खाली पहावे तो अग्नीने जशी काय तिची उलटा पालट होते. ती तील पाषाण म्हणजे नीलमण्यांचे घर होय. तीच सोन्याची माती ही असते. तरी पण ज्ञान कोठून मिळेल? बुद्धीचे स्थान कोणते? त्याचे मोल मानवास कळत नाही. ते जिवंतांच्या भूमीत सापडत नाही. अगाध जलाशय म्हणतो ते माझ्या ठाई नाही. समुद्रही म्हणतो ते माझ्या जवळ नाही. उत्कृष्ट सुवर्ण देऊन ते मिळत नाही. चांदी तोलून देऊन त्याचे मोल होत नाही. ओफिरीचे सोने, गोमेद व नीलमणी ही भारंभार देऊनही त्याचे मोल होत नाही. सोने व काचमणी ही त्याच्या बरोबरीची नाही. उंची सोन्याची नगांनी त्याचा मोबदला होत नाही. प्रवाळ व स्फटिक यांची काय कथा? ज्ञानाचे मोल मोत्याहून अधिक आहे. कुश देशाचा पुष्करा त्याच्या तोडीचा नाही. 52 कशी सोने त्याशी तुल्य नाही. तर मग ज्ञान कोठून येते? बुद्धीचे स्थान कोणते? ते सर्व जिवंतांच्या नेत्रांना गोचर आहे. आकाशातील पक्ष्यांना ते गुप्त आहे. विनाशस्थान व मृत्यू म्हणतात आमच्या कानी त्याची केवळ वार्ता आली आहे. देवच त्याचा मार्ग जाणतो. त्याचे स्थान त्यालाच ठाऊक आहे. कारण त्याची दृष्टी पृथ्वीच्या दिगंताला पोहोचते. तो आकाश मंडळाखालचे सर्व काही पाहतो. त्याने वायूचे वजन ठरवले व जल मापून दिले. त्याने पर्जन्यास नियम लावून दिला. गर्जना करणाऱ्या विद्युल्लतेस मार्ग नेमून दिला. तेव्हा त्याने ज्ञान पाहून त्याचे वर्णन केले. त्याने ते स्थापित केले व त्याचे रहस्य जाणले. तो मानवास म्हणाला, पहा, प्रभूचे भय धरणे हे ज्ञान होय. दुष्टतेपासून दूर राहणे हे सुज्ञान होय.
मंडळीने खाली बसून घ्यावे. शास्त्रपाठ वाचन. शास्त्रपाठ वाचन उत्पत्ती 11 अध्याय 1 ते 9. उत्पत्ती 11 1 ते 9. बाबेल येथील बुरुज. सर्व पृथ्वीची एकच भाषा एकच बोली होते. पुढे असे झाले की पूर्वेकडे जाता जाता त्या लोकांस शिनार देशात एक मैदान लागले. तेथे त्यांनी वस्ती केली. ते एकमेकास म्हणाले, चला आपण विटा करून पक्क्या भाजू. त्यांनी दगडांऐवजी विटा आणि चुन्याऐवजी डांबर वापरले. मग ते म्हणाले, चला आपणासाठी एक नगर आणि गुगनचुंबित शिखराचा एक बुरुज बांधू आणि आपले नाव करू, म्हणजे सर्व पृथ्वीच्या पाठीवर आपली पांगापांग होणार नाही. तेव्हा मानव पुत्र नगर व बुरुज बांधित होते. ती पाहण्यास परमेश्वर उतरला. परमेश्वर म्हणाला, पहा हे लोक एक आहेत, या सर्वांची भाषा ही एकच आहे व ही यांच्या कृत्यांची सुरुवात आहे. आणि हे जे काही करण्याचे योजतील ते करण्यास यांना कशानेही अटकाव होणार नाही. तर चला आपण खाली जाऊन त्यांच्या भाषेचा घोटाळा करू, म्हणजे यास एकमेकांची भाषा समजावायची नाही. नंतर परमेश्वराने तेथून त्यास सर्व पृथ्वीच्या पाठीवर पांगविले. याप्रमाणे त्यांचे नगर बांधावयाचे राहिले. म्हणून त्या नगराचे नाव बाबेल असे पडले, कारण त्या ठिकाणी परमेश्वराने सगळ्या पृथ्वीच्या भाषेचा घोटाळा करून तेथून त्या सर्व पृथ्वीच्या पाठीवर पांगविले. देव बापा, वाचले ही वचने आम्हासाठी आशीर्वादित करो. देव बापाच्या नावाला मान महिमा गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. आपण सर्वजण आपली मस्तके परमेश्वरापुढे झुकूया, डोळे बंद करूयात. आपण या मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये जात आहोत. पवित्र 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 सेनाधीश, कृपाळू, कणवाळू, मंद क्रोध देवा, परम पवित्र आणि परमोच्च ठिकाणी विराजमान असणारे आमच्या स्वर्गीय बापा, आज आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देत आहोत की मंडळी या नात्याने आम्हाला तुझ्या पुढे हजर होता येत आहे. हे बापा परमेश्वरा, मंडळी प्रभू श्री ख्रिस्ताच्या येण्याची वाट पाहत आहे, कारण प्रत्येक मंडळीतील व्यक्तीला बापा परमेश्वरा त्या वराची वाणी ऐकायला येत आहे. पहा, मी लवकर येत आहे. आणि मंडळी आपल्या वराला साथ घालत आहे. ये येशू ये, मारानाथा. हे बापा, मंडळीची हाक धावा ऐकणारा तू देव आहे. आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देतो बापा परमेश्वरा. आज तू आम्हामध्ये या ऑनलाईन भक्तीमध्ये उतरून आलेला आहेस. आम्हा प्रत्येकाला पाहत आहे, निहाळत आहेस. आम्हा प्रत्येकाला बापा परमेश्वरा तू स्पर्श करीत आहेस, कारण तुझा स्पर्श हे बापा परमेश्वरा आमच्यासाठी आशीर्वाद आहे, कृपा आहे, संरक्षण आहे, आरोग्य आहे. तुझा स्पर्श आमच्यासाठी हे बापा परमेश्वरा सामर्थ्य आहे. आज हे बापा परमेश्वरा आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देतो. मी थोडी स्मरणीच्या पुणे या देवाच्या मंडळी करिता प्रभू आजपर्यंत लहान थोरांना तू आशीर्वादित केलं, सुरक्षित ठेवलंस. आम्ही तुझे आभार मानतो, का स्तुती करतो. प्रत्येक कुटुंबामध्ये तुझी सुख, शांती, आनंद, समृद्धी, वैभव, आरोग्य, प्रीती, ऐक्य, स्थैर्य तू भर आणि भरत आहेस. तुझे आभार मानतो, का स्तुती करतो. हे बापा परमेश्वरा आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देतो. मंडळीमधील आभार वृद्धांना तू आशीर्वादित करीत आहेस. बापा परमेश्वरा लहान्यांना तू छातीला कवटाळून आशीर्वाद देत आहेस. तरुणांना बापा परमेश्वरा तू तुझी कृपा, दया, अनुग्रह पाठवून देत आहेस. ज्येष्ठांना हे बापा परमेश्वरा तू तुझं मार्गदर्शन करून आशीर्वादित करीत आहेस. आणि बापा परमेश्वरा जे सर्व माता पिता आहेत त्यांचं सांत्वन, समाधान करून त्यांना धीर आणि आधार देऊन त्यांचा पुरवठा होऊन तू त्यांना आशीर्वादित करीत आहेस. बापा आम्ही तुझ्याजवळ मागत आहोत. आज मंडळीमध्ये ज्यांना आरोग्याची आवश्यकता आहे प्रभू त्यांना आरोग्य दे. बापा त्यांना स्पर्श कर. हे बापा परमेश्वरा
मी तुझा देव परमेश्वर तुला रोगमुक्त करणारा आहे. होय बापा परमेश्वरा, आरोग्य तुझ्यापासून आहे, कारण तू ह्या शरीराचा निर्माण करता देव आहे. बापा, तू प्रत्येकांसाठी आरोग्य पाठवून दिलेला आहेस. आम्ही तुझे आभार मानतो, का स्तुती करतो. या लॉकडाऊनच्या काळामध्ये बापा परमेश्वरा, आम्ही अस्वस्थ आहोत, अशांत आहोत. हे बापा, आम्ही अस्थिर आहोत. आम्ही प्रभू बापा परमेश्वरा गोंधळून गेलेले आहोत, कारण बापा परमेश्वरा या महामारीने हे प्रभू पुन्हा शहराला ग्रासलेला आहे. आज आम्ही तुझ्या पायाजवळ विनंती आणि प्रार्थना करीत आहोत. बापा परमेश्वरा, हे संपूर्ण पुन्हा शहर, पुन्हा डिस्ट्रिक्ट, पिंपरी चिंचवड शहर आम्ही तुझ्या मेहर नजरेखाली आणीत आहोत. येशूचं रक्त सर्व पापापासून शुद्ध करते. त्याचप्रमाणे बापा परमेश्वरा, येशूचं रक्त सर्व रोग, आजार, मरी, महामारी यापासूनही शुद्ध करते, मुक्त करते. या विश्वासाने बापा परमेश्वरा, आज आम्ही या संपूर्ण पुणा डिस्ट्रिक्टला, पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर याला बापा येशूच्या रक्ताखाली आम्ही आणीत आहोत. प्रभू, तू कृपा दया अनुग्रह दे. हे बापा परमेश्वरा, मंडळीमध्ये अद्भुत आणि चमत्कार करणारा तू देव आहेस. बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाची स्वर्गीय शांती मंडळीमध्ये भरणारा तू देव आहेस. तू सांत्वन दे, धीर दे, धैर्य दे, आधार दे. हे बापा इम्मॅन्युअल, आमासनिद देव परमेश्वर माझ्या बरोबर आहे, मी घाबरणार नाही. मनुष्य माझे काय करणार. प्रभू, तू आमच्या बरोबर राहणारा देव आहे. आम्ही तुझे आभार मानतो. या आठवड्यामध्ये ज्या सर्वांचे वाढदिवस आहेत, विवाह वर्धापन दिन आहेत, त्यांना आशीर्वादित कर. अनेक बापा परमेश्वरा वाढदिवस, विवाह वर्धापन दिन त्यांना दे. त्यांचं वैवाहिक कौटुंबिक जीवन तू आशीर्वादित कर. आणि बापा परमेश्वरा, प्रत्येकांच्या घरामध्ये तुझी सुख, शांती, आनंद, समृद्धी, वैभव, आरोग्य, प्रीती, ऐक्य, स्थैर्य तू भर. हे बापा, आम्ही प्रार्थना करीत आहोत. आज विशेष प्रकारे आमचे सन्माननीय चव्हाण अंकल यांनी विनंती केलेली आहे. आमच्या सन्माननीय आंटी हेमलता चव्हाण यांच्यासाठी बापा आम्ही आरोग्यासाठी प्रार्थना करीत आहोत. प्रभू, ह्या मातेला तू स्पर्श कर, आरोग्य दे, धैर्य दे, शक्ती दे, सामर्थ्य दे. हे बापा परमेश्वरा, तुझ्या दिव्यदूतांची छावणी या माते भोवती तू तैनात कर. बापा, आम्ही तुझ्याजवळ मागत आहोत. आजपर्यंत आरोग्य दिलंस, शक्ती दिलीस, सामर्थ्य दिलंस. आम्ही तुझे आभार मानतो, का स्तुती करतो. आजही बापा परमेश्वरा त्या आरोग्यामध्ये आहेत, परंतु त्यांना शक्तीची गरज आहे, सामर्थ्याची गरज आहे. प्रभू तू दे बापा, सहाय्यक सहाय्यक. त्याचप्रमाणे हे बापा मिसेस सुनीता माळगे, मिसेस मेबल गायकवाड, त्याचप्रमाणे बापा मिस अरविंद अब्राहम, प्रभू प्रकाश कोतवाल आणि बापा परमेश्वरा अशा अनेकांना बापा परमेश्वरा आरोग्याची आवश्यकता आहे. प्रभू तू त्यांना आरोग्य दे. आम्ही तुझ्याजवळ मागत आहोत. हे बापा परमेश्वरा, तुझं सामर्थ्य त्यांच्यावर ओढ बापा. प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो. शैलजा चांदेकर, त्यांचे पती आणि त्यांचा प्रिय मुलगा यांना तू आरोग्य दिलेलं आहेस. आम्ही तुझे आभार मानतो बापा परमेश्वरा. या तुझ्या सेविकेने बापा परमेश्वरा तुझी केलेली सेवा तू मान्य केलीस आणि बापा परमेश्वरा ह्या सेविकेवर कृपा व दया तू केलीस. आम्ही तुझे आभार मानतो, का स्तुती करतो. हे बापा परमेश्वरा, आम्ही मागत आहोत मंडळीमध्ये बापा परमेश्वरा तू शांतता, सुव्यवस्था प्रस्थापित कर. प्रभू, मंडळीची आध्यात्मिक गरज, त्याचप्रमाणे जगिक आणि दैहिक गरज पूर्ण करणारा तूच देव आहे. बापा, मंडळीची पास्टेट कमिटी, पास्टेट कॉन्फरन्स तू आशीर्वादित कर. सर्व ऑर्गनायझेशन्स, WSCS, मेथोडिस्ट मेन, MIF, संडे स्कूल तू आशीर्वादित कर बापा परमेश्वरा. WCS च्या द्वारे बापा ऑनलाईन प्रार्थना सभा होत आहेत, त्याही तू आशीर्वादित कर. नव्यानेच बापा परमेश्वरा ज्युनियर WCS प्रस्थापित झालेला आहे.
स्थापित झालेला आहे. बापा परमेश्वर, आम्ही तुझे आभार मानतो. त्यांच्या अध्यक्षा मिसेस विनावरी स्टॅनली मूर्ती यांना तू आशीर्वादित कर बापा. हे बापा परमेश्वरा, तुझ्या ज्ञानाचा आणि बापा तुझ्या मार्गदर्शनाचा वर्षाव त्यांच्यावर तू कर. MIF बापा परमेश्वरा प्रेज अँड वर्शिप आणि बापा परमेश्वरा भक्तीमध्ये सहभाग देत आहे. आम्ही MIF साठी तुझे आभार मानतो, का स्तुती करतो. प्रभू, मेथोडिस्ट मेन आणि संडे स्कूल यांना देखील तू तुझा आशीर्वाद दे बापा परमेश्वरा. हे बापा परमेश्वरा, या समय आम्ही मागत आहोत मेथोडिस्ट चर्च इन इंडिया सर्व बिशप वर्ग आणि बापा परमेश्वरा एक्झिक्युटिव्ह काउन्सिल, बिशप काउन्सिल, बापा परमेश्वरा सर्व काउन्सिल सेक्रेटरीज, चेअरमन्स सर्वांना तू आशीर्वादित कर. मुंबई रिजनल कॉन्फरन्स साठी सुद्धा मागत आहोत. आमचे सन्माननीय बिशप साहेब, बिशप डॉक्टर अनिल कुमार सरवण, त्यांची प्रिय पत्नी, त्यांची लेकरे यांनाही तू तुझ्या आत्म्याचा आशीर्वादाचा, तुझ्या आरोग्याचा दुप्पट वाटा दे बापा, जेणेकरून या कॉन्फरन्सचं मार्गदर्शन करत असताना त्यांना तुझी कृपा द्या, अनुग्रह लाभे बापा. मुंबई रिजनल कॉन्फरन्सचा एक्झिक्युटिव्ह बोर्ड आणि बापा कॅबिनेट तू आशीर्वादित कर बापा. त्याचप्रमाणे हे बापा परमेश्वरा सर्व मिशनरी, सुवार्थी आम्ही तुझ्या पायाजवळ आणून ठेवत आहोत बापा. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या सर्व मंडळ्या आहेत, त्यांचे पालक वर्ग आहेत, सभासद आहेत, DS आहेत, सर्वांना तू आशीर्वादित कर बापा. तुझी कृपा द्या, अनुग्रह दे, सर्वांचं संरक्षण कर बापा. आम्ही तुझ्या पायाजवळ मागत आहोत. प्रभू, या समयी विशेष प्रकारे आम्ही मागत आहोत भारत देशासाठी बापा. भारत देशामध्ये तू कार्य कर बापा. भारत देशाला या मोठ्या महामारीपासून मुक्त कर बापा, मुक्त कर. जय सर्व साशंकतेच आणि भयग्रस्त वातावरण झालेलं आहे, तो काढून टाक. पुन्हा एकदा भारत देश हा तुझ्या सुवार्थेसाठी तू मोकळा कर बापा. आम्ही तुझ्याजवळ मागत आहे. महाराष्ट्र राज्यावर तुझी कृपा द्या, अनुग्रह कर बापा. प्रभू, सर्व प्रकारे महाराष्ट्रामध्ये शांततेचं, गांभीर्याचं जीवन जगलं जाऊ दे बापा. आणि महाराष्ट्र हा एक आरोग्यदायी, निरोगी असा प्रदेश तू कर बापा. प्रभू, या कोविड-19च्या संघर्षामध्ये जे आपल्या जीवावर उदार होऊन उतरलेले आहेत, सर्व डॉक्टर्स, सर्व नर्सेस, सर्व मेडिकल स्टाफ, सर्व स्वास्थ्य कर्मचारी, सर्व क्लास 4 एम्प्लॉईज, सर्व पोलीस फोर्स आणि इतरही NGO आणि अनेक लोक आहेत की जे सेवाभावे काम करत आहेत. प्रभू, त्या सर्वांना तू आशीर्वादित कर आणि तू गौरीला जाऊन तिला जा बाबा. तुझी कृपाच प्रत्येकांना पुरेशी आहे. प्रभू, या विश्वासाने आम्ही त्यांच्यासाठी तुझ्याजवळ कृपा मागत आहोत. पुन्हा एकदा आम्ही सर्वजण तुझ्या कृपेच्या अधीन स्वाधीन आहोत. आम्हाला तुझी कृपाच पुरेशी आहे. प्रभू, या समयी विशेष प्रकारे मागत आहोत की बापा परमेश्वर आजची भक्ती तू आशीर्वादाची कर बापा. आजचा संदेश तू आशीर्वादाचा कर बापा. आजचा प्रभू भोज तू आशीर्वादाचा कर बापा. आणि प्रभू, आम्ही केवळ तुझ्याच कृपेवर जीवन जगत आहोत. मी तुझा दाससेवक तुझ्या कृपेच्या अधीन स्वाधीन आहे. मला तुझी कृपा पुरेशी आहे. मी आणि माझं कुटुंब पुन्हा एकदा नव्याने आम्ही आमचा आत्मा, जीव, शरीर तुझ्या स्वाधीन करीत आहोत, यासाठी की हे बापा परमेश्वरा आम्हाला पुन्हा एकदा देवाचे दृष्टांत ही सेवा पार पाडण्यासाठी दे बापा. आम्हाला तुझी कृपाच पुरेशी आहे. मी तुझा दाससेवक तुझ्या स्वाधीन आहे बापा. मला तुझी कृपा दे, मला तुझं आरोग्य दे, मला तुझी शक्ती दे, मला तुझं सामर्थ्य दे. हे बापा परमेश्वरा, तू माझ्या बरोबर आहेस. मी तुझे आभार मानतो बापा. धनता नाना प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावाने मागतो, म्हणतो की आमचे स्वर्गीय बापा, आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण सोडले आहेत तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडो. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझी आहे.
आमेन. मंडळीला विनंती आहे, आपण सर्वजण उभे राहूयात आणि सर्वात प्रथम आपण शुभवर्तमान वाचन करणार आहोत आणि त्यानंतर मग आपण देवाचे उपकार स्तुतीसाठी गीत गाणार आहोत. मंडळीला विनंती आहे, गीत झाल्यानंतर आपण सर्वांनी खाली बसून घ्यायचं आहे. शुभवर्तमान वाचन मत्तई कृत शुभवर्तमान अध्याय 20 आणि वचन 20 ते 28. ऐहिक सन्मानाप्रित्यर्थ विनंती. तेव्हा जब्दीच्या मुलांच्या आईने आपल्या मुलांसह त्याच्याकडे येऊन त्याच्या पाया पडून त्याच्याजवळ काही मागितले. त्याने तिला म्हटले, तुला काय पाहिजे? ती त्याला म्हणाली, तुमच्या राज्यात या माझ्या 2 मुलातील एकाने तुमच्या उजवीकडे व एकाने डावीकडे बसावे अशी आज्ञा करा. येशू म्हणाला, तुम्ही काय मागता हे तुम्हाला समजत नाही. जो प्याला मी पिणार आहे तो तुम्हाला पिता येईल काय? ते त्याला म्हणाले, पिता येईल. त्याने त्यास म्हटले, माझा प्याला तुम्ही प्याल खरा, पण माझ्या उजवीकडे व माझ्या डावीकडे बसण्याचा अधिकार देणे माझ्याकडे नाही. तर ज्याच्यासाठी माझ्या पित्याने हा सिद्ध केला आहे त्यांच्यासाठी तो आहे. ही गोष्ट ऐकून 10 शिष्यांस त्या 2 भावांचा राग आला. खरे मोठेपणा. पण येशूने त्यास बोलावून म्हटले, परराष्ट्रीयावर त्यांचे अधिपती प्रभुत्व चालवितात व मोठे लोकही अधिकार करतात. हे तुम्हाला ठाऊक आहे, तसे तुम्हामध्ये नाही. तर जो कोणी तुम्हामध्ये श्रेष्ठ होऊ पाहतो तो तुमचा सेवक होईल, आणि जो कोणी तुम्हामध्ये पहिला होऊ पाहतो तो तुमचा दास होईल. याप्रमाणे मनुष्याचा पुत्र सेवा करून घ्याव्यास नाही, तर सेवा कराव्यास व पुष्कळांच्या खंडणीसाठी आपला प्राण अर्पण करण्यास आला आहे. देव बापा वाचलं शुभवर्तमान आम्हासाठी आशीर्वादित करो. देव बापाच्या नावाला मान महिमा गौरव आता आणि सदा सर्व काळ असतो. आमेन. यावेळेला आपण उभे असताना गीत गाणार आहोत आणि गीत झाल्यानंतर मंडळीला विनंती आहे, आपण सर्वांनी खाली बसून घ्यायचं आहे. Should the
सोडील कृपेची वेळ टळे प्रभूला हृदया शोध ठेवाया करिता तुकारा पाहे या प्रिय हृदया या प्रिय हृदया या प्रिय हृदया. आपण आपल्या आजच्या मुख्य संदेशाकडे जात आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताला मान महिमा गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्हाला कृपा व सत्य ही प्राप्त झालेली आहे. आणि प्रियांनो, या दिवसांमध्ये आम्ही सत्याविषयीचं सत्य जाणून घेत आहोत. आतापर्यंत आम्ही सत्य हे समजून घेतलेलं आहे. त्यानंतर सत्यापासून काय निर्माण होते, सत्य म्हणजे काय हे पाहिल्यानंतर आम्ही हे पाहिलेलं आहे की सत्यापासून काय निर्माण होते. सत्यापासून देव सदृश नवा मनुष्य हा निर्माण होतो. आणि रविवार दिनांक 5 जुलै 2020 यापासून आम्ही ही मालिका पाहत आहोत की सत्यापासून काय निर्माण होते. आणि त्यामध्ये सर्वात प्रथम आपण पाहिलं की सत्यापासून देव सदृश नवा मनुष्य निर्माण होतो. आणि यामधील पहिला प्रमुख मुद्दा होता देव सदृश म्हणजे काय. त्यानंतर 12 तारखेला 12 जुलै या दिवशी आपण यामधील दुसरा मुद्दा पाहण्यास प्रारंभ केलेला आहे. आणि तो आहे देव सदृशत्व का नष्ट झाले. आणि देव सदृशत्व का नष्ट झाले या मधील जी उदाहरणे आम्ही पाहत आहोत ती उदाहरणे आम्ही खालील प्रमाणे पाहिलेली आहेत. आतापर्यंत 3 उदाहरणे आम्ही पाहिलेली आहेत. आदाम हवेचं उदाहरण, आम्ही खोटे शिक्षक आणि खोटे संदेश या संदर्भात पाहिलं. त्यानंतर काईन आणि हवेल यांचं उदाहरण आम्ही भावाचा खून करणे या संदर्भामध्ये पाहिलं. आणि तिसरं उदाहरण आम्ही पाहिलं नोहा, नीतिमत्वाचा उपदेशक नोहा. नोहाचं उदाहरण आम्ही देवाच्या संदेशाचा धिक्कार केल्यास देव सदृशत्व नष्ट होते या संदर्भात पाहिले. आज आम्ही चौथं उदाहरण पाहत आहोत आणि ते आहे बाबेलचा बुरुज. उत्पत्ती 11 अध्याय 1 ते 9 या वचनांमध्ये याविषयीची सर्व गोष्ट सांगितलेली आहे. जेव्हा लोकांनी बाबेलचा गगनचुंबित बुरुज बांधून देवाचे गौरव करण्याऐवजी स्वतःचे नाव करण्याचे आणि स्वतःचे गौरव करण्याचे ठरविले व तसे करण्याचा त्यांनी प्रयत्नही केला, तेव्हाच त्यांच्यामधील देव सदृशत्व नष्ट झाले. तात्पर्य, स्वतःच्या गौरवाच्या पाठीमागे लागल्यास देव सदृशत्व नष्ट होते.
आपण प्रार्थना करूया. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, येशू ख्रिस्त आमचा प्रभू, याच्याच नावामध्ये आम्ही तुझ्या चरणावर आलेले आहोत. हे बापा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला सांगितलेलं आहे, सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करील. हे बापा, आम्ही तुझ्या सत्यामध्ये समर्पित व्हावं, ही कृपा तू आम्हाला देत आहेस. आणि सत्यापासून निर्माण होणारा देव सदृश मनुष्य कान, त्याच्यामधील देव सदृशत्व का नष्ट झालं, हे पाहत असताना आज आम्ही चौथा मुद्दा पाहत आहोत, आणि तो आहे बाबेलचा बुरुज. प्रभू, आम्हाला ऐकणारे कान, ग्रहण करणारी शक्ती दे. आणि हे बापा परमेश्वरा, आज तू आमच्या मनाचं पुनरुज्जीवन कर. प्रभू, बोलणारे तुम्ही नाही, तर बोलणारा माझा आत्मा आहे, असे आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताने जाहीर केलेला आहे. आणि म्हणून बापा परमेश्वरा, आज तुझ्या आत्म्याची वाणी आम्हाला ऐकायला येऊ दे. धन्यतानारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावाने मागतो, म्हणतोय का आमचे स्वर्गीय बापा. आमेन. यशया अध्याय 42 आणि 8व्या वचनामध्ये यशया संदेश त्याच्या मुखातून परमेश्वर देव काय म्हणत आहे ते पहा. मी परमेश्वर आहे, हे माझे नाम आहे. मी आपले गौरव दुसऱ्यास देऊ देणार नाही. मी आपली प्रशंसा मूर्तीस प्राप्त होऊ देणार नाही. प्रियानो, बाबेलचं बुरुज हे उदाहरण आम्ही आमच्या डोळ्यापुढे ठेवलेले असताना आम्ही पाहत आहोत की जर स्वतःच्या गौरवाच्या पाठीमागे लागले तर देव सदृशत्व नष्ट होते. बाबेलचा बुरुज या लोकांनी बांधायला सुरुवात केली आणि एकच भाषा, एकच बोली होती. आणि मग त्यांनी दगडाऐवजी विटा आणि चुन्याऐवजी डांबर वापरले. आणि ते म्हणाले, चला आपणासाठी एक नगर आणि गगनचुंबी शिखराचा एक बुरुज बांधू आणि आपले नाव करू, आपले नाव करू. प्रियानो, जे काही आम्ही काम करतो ते काम करण्यासाठी आम्हाला शक्ती स्वतः परमेश्वर देव देत असतो. आणि म्हणून आम्ही कोणत्याही बाबतीत आमच्या स्वतःचं नाव करू शकत नाही. सर्व गौरव देवालाच दिलं पाहिजे. देवाची ही अपेक्षा आहे. कारण देव आमचा निर्माण करता आहे. आणि म्हणून प्रियानो, अनुवाद 8वा अध्याय आणि 17 आणि 18 या वचनामध्ये इस्रायल लोकांना परमेश्वर देवाने नियमशास्त्रामध्ये सांगून ठेवलेलं होतं, तसेच हे धन माझ्या सामर्थ्याने व बाहुबलाने मी मिळविले आहे असे तू मनात म्हणू नको, पण तू आपला देव परमेश्वर ह्याचे स्मरण ठेव.
कारण त्याने तुझ्या पूर्वजांशी शपथपूर्वक केलेला करार कायम राखण्यासाठी तोच तुला आजच्या प्रमाणे धनप्राप्ती करून घेण्याचे सामर्थ्य देत आहे. सामर्थ्य देवाचं आहे आणि देव ते सामर्थ्य मनुष्याला देतो यासाठी की देवाचं गौरव व्हावं. परंतु मनुष्य जेव्हा स्वतःच्या गौरवाच्या पाठीमागे लागतो तेव्हा बाकी तो देवाचा राहत नाही. आणि म्हणून मी परमेश्वर आहे हे माझे नाम आहे, मी आपले गौरव दुसऱ्यास देऊ देणार नाही. यशया 42:8. त्याचप्रमाणे यशया 48:11 मध्ये आम्ही वाचतो, माझ्या केवळ माझ्याच प्रित्यर्थ हे मी करीतो, माझ्या नामाची अप्रतिष्ठा का व्हावी, माझे गौरव मी इतरास देत नाही. परमेश्वराचे हे शब्द आहेत, माझे गौरव मी इतरास देत नाही. प्रियानो, बाबेलचा बुरुज बांधणाऱ्यांनी स्वतःचं नाव करू, स्वतःचं गौरव करू असे विचार करून गगनचुंबी शिखराचा एक बुरुज बांधण्याचं प्रयोजन केलं. आणि प्रियानो, त्यांची पांगापांग झाली, त्यांच्या भाषेचा घोटाळा झाला. आणि म्हणून ख्रिस्ती जीवन जगत असताना ही फार महत्वाची गोष्ट आहे की सर्व गौरव आम्ही देवाला दिलं पाहिजे. जे काही आम्ही करू ते सर्व देवाच्या गौरवासाठीच असलं पाहिजे. आमच्या अंतःकरणातील भाव विचार परमेश्वर देव जाणत आहे, कारण तो मने व अंतःकरणे पारखणारा देव आहे. आणि म्हणून प्रियानो, एक बारीकसा जरी विचार स्वतःच्या गौरवाचा आला तरी सुद्धा प्रियानो, देवाला ते आवडत नाही. देवाचं गौरव हीच देवाची इच्छा आहे. देवाचे गौरव घेण्याचा ज्यांनी प्रयत्न केला त्यांची दुरावस्था झाली. खालील 3 उदाहरणांवरून हे स्पष्ट होत आहे. पहिलं उदाहरण, शैतान, लुसिफर, दियाबल, देवाचा आणि देवाच्या लोकांचा शत्रू याचा आहे. यशया 14:12-17 आणि यहेजकेल 28:11-19 या वचनांमध्ये याविषयी आम्हाला सविस्तर वाचायला मिळते. वास्तविक पाहता शैतान हा देवाचा एक आद्य देवदूत होता. त्याचं नाव लुसिफर. आणि त्याच्या मनात गर्व आला. त्याने देवाला गौरव दिले नाही आणि म्हणून देवाने त्याला स्वर्गातून खाली फेकून दिले आणि तो शैतान म्हणजे दियाबल बनला. ही स्वगौरवाची कल्पना विचार हा शैतानापासून आहे प्रियानो, हे लक्षात घ्या. आणि म्हणून फार खबरदारी आम्ही घेतली पाहिजे. यशया
याचा 14वा अध्याय आणि 12 ते 17 ही वचने यावेळेला आपण वाचणार आहोत. यशया 14वा अध्याय 12 ते 17. हे दैदिप्यमान ताऱ्या, प्रभात पुत्रा, तू आकाशातून कसा पडला? राष्ट्रास लोळविणाऱ्या तुला धुळीत कसे टाकिले? जो तू आपल्या मनात म्हणालास, मी आकाशात चढेन, देवाच्या तारांगणाहून माझे सिंहासन उच्च करी, उत्तर भागातील देवसभेच्या पर्वतावर मी विराजमान होईन, मी मेघावर आरोहण करीन, मी परात्परात समान होईन, मी तुला अधोलोकात गर्तेच्या अधोभागात टाकिले आहे. जे तुला पाहतील ते तुला निरखून मनात म्हणतील की, ज्याने पृथ्वी थरथर कापविली व राज्य डळमळविली तो हात का पुरुष? ज्याने जगाचे रान केले, त्यातील नगरांचा विध्वंस केला व आपल्या बंदिवानास मुक्त करून घरी जाऊ दिले नाही, तो हात का पुरुष? प्रियांनो, हे सर्व सैतानाचं वर्णन आहे. जो तू आपल्या मनात म्हणालास, मी आकाशात चढेल, देवाच्या तारांगणाहून माझे सिंहासन उच्च करीन, उत्तर भागातील देवसभेच्या पर्वतावर मी विराजमान होईन, मी मेघावर आरोहण करीन, मी परात्परा समान होईल. मी ही मीची भाषा ही सैतानाची आहे, ही गर्वाची भाषा. आणि म्हणून प्रियानो, आम्ही विशेष खबरदारी घेतली पाहिजे. सैतान हा भुलवणारा आहे. सैतान हा मनुष्याच्या मनात हे गर्वाचं बीज पेरणारा आहे. देवाचे लोक हे देवाच्या गौरवासाठी निर्माण केले गेलेले लोक आहेत. देवाच्या लोकांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे. एहेजकेल याचा 28वा अध्याय, एहेजकेल याचा 28वा अध्याय आणि 11 ते 19 ही वचने पुन्हा सैतानाविषयी सांगण्यात आलेली आहेत. पुन्हा परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की, मानवपुत्रा, सोरेच्या राजाविषयी विलाप करून त्याला सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, तू पूर्णतेची मुद्राच आहेस, तू ज्ञानपूर्ण सर्वांग सुंदर आहेस. देवाचा बाग एदेन यात तू होतास. अलाक, पुष्कराज, हिरा, लसना, गोमेद, यास्पेन, लीनमणी, पात, माणिक व सोने असे अनेक तऱ्हेचे जवाहीर तुझ्या अंगभर होते. खंजिऱ्या व बासऱ्या यांचे कसब तुझ्या इथे चालत असे. तुला निर्मिले त्या दिवशी त्यांची योजना झाली. तू पाखर घालणारा अभिषिक्त करूब होतास. मी तुझी तशी योजना केली होती. तू देवाच्या पवित्र पर्वतावर होतास. तू अग्निप्रमाणे झगझगणाऱ्या पाषाणातून हिंडत असत. तुला निर्माण केल्या दिवसापासून तुझ्या ठाई अधर्म दिसून येईपर्यंत तुझी चालचलणूक यथायोग्य होती. तुझा व्यापार मोठा असल्यामुळे तुझ्या हृदयात अपकार बुद्धी शिरून तू पातक केले. म्हणून मी तुला भ्रष्ट समजून परमेश्वराच्या पर्वतावरून लोटून दिले. हे पाखर घालणाऱ्या करूबा, त्या अग्निप्रमाणे झगझगणाऱ्या पाषाणामधून काढून मी तुझा नाश केला आहे. तुझ्या सौंदर्याच्या अभिमानाने तुझे हृदय उन्मत्त झाले. तुझ्या वैभवाने तुझी बुद्धी भ्रष्ट झाली. मी तुला भूमीवर आदळिले. राजांनी तुझा तमाशा पाहावा म्हणून त्यांच्या पुढे तुला टाकिले. खोटा व्यापार चालवून तू बहुत पातके केली. त्यांनी तू आपली पवित्र स्थाने विटाळली. म्हणून तुझ्यातून अग्नी निघून तुला खाऊन टाके. असे मी केले आहे आणि तुला पाहणाऱ्यांच्या डोळ्यांदेखत मी पृथ्वीवर तुझी राख रांगोळी केली आहे.
राष्ट्रांमध्ये तुझ्या ओळखीचे सर्व तुला पाहून विस्मय पावले आहे. तुझी दशा पाहून लोकांना दहशत पडली आहे. तू कायमचा नष्ट झाला आहेस. प्रियानो, शैतानाच्या मनात गर्व आला, अपकार बुद्धी आला, अभिमान आला, उन्मत्तपणा आला. आणि देवाने त्याला भूमीवर आदळले. आणि शैतान तेच काम आता करत आहे, गर्व पेरण्याचा. आम्ही हे समजून घेतलं पाहिजे. आमचा प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा तो या जगात आला तेव्हा तो देव असून मानव झाला, स्वर्गाचा असून पृथ्वीवर आला, धनवान असून गरीब झाला, दरिद्री झाला, जीवनाचा अधिपती असून त्याने मरण आणि ते वधस्तंभावरचं मरण सहन केलं. त्याने स्वतःला लीन केलं. तो स्वतः म्हणाला, मी जो मनाचा सौम्य लीन. प्रियानो, देवाला गर्विष्ठपणा आवडत नाही. देव गर्विष्ठांना विरोध करतो, लीनांवर कृपा करतो. आणि म्हणून ख्रिस्ती जीवन जगत असताना देवाच्या गौरवाशिवाय दुसरा विचार येता कामा नये. देव सदृशत्व नष्ट होते. उदाहरण दुसरे, बाबेलचा राजा नबुकदनेस्सर आणि दानियल 4 अध्याय 1 ते 37 या संपूर्ण अध्यायामध्ये ही अतिशय मनोरंजक गोष्ट सांगितलेली आहे. आणि प्रियानो, बाबेलच्या राजाने देखील देवाचं गौरव केलं नाही. यरुशलेम देवाने त्याच्या ताब्यात दिली. देवाने त्याला देवाच्या लोकांवर विजय दिला. आणि त्याला असं वाटलं, हे मी माझ्या पराक्रमाने मिळवलं. त्याला परमेश्वराने जागृतही केलं, स्वप्नात त्याला सांगितलं आणि त्याला स्वप्न पडलं. एक वृक्ष होता, त्याची उंची फार मोठी होती. तो वृक्ष वाढून मजबूत झाला, त्याची उंची गगनास पोहोचली व तो सगळ्या पृथ्वीच्या दिगंतापर्यंत दिसू लागला. त्याला सुंदर पाने होती, त्यावर फळे विपुल असून सर्वांस खाव्याला पुरतशी होती. वन पशु त्याच्या आश्रयाने राहत, अंतराळातील पक्षी त्याच्या शाखांमध्ये वस्ती करीत व त्या वृक्षांवर सर्व मनुष्यांचे पोषण होत असे. आणि मग त्याने स्वप्नात पाहिलं, एक पवित्र पुरुष आकाशातून उतरला. तो मोठ्याने पुकारून म्हणाला, हा वृक्ष तोडून टाका, त्याच्या फांद्या छेदा, त्याची पाने झाडून टाका व त्याची फळे विखरा. याच्या खाली राहत असलेले पशु निघून जावोत व पक्षी याच्या शाखातून उडून जावोत. आणि हे स्वप्न त्याला पडलं. प्रियानो, अशा प्रकारे त्याला ते स्वप्न पडलं. आणि मग त्याने त्याचं स्वप्न
दानिएलाला सांगितलं आणि दानिएलाने त्याला त्याचा अर्थ सांगितला. आणि दानिएल त्याला म्हणाला की हे राजा, तो वृक्ष तो तूच आहेस. तू वाढून बलवान झाला आहेस. तुझी थुरवी वाढून गगनापर्यंत पोहोचली आहे. परंतु तू छाटला जाशील. आणि म्हणून मानवी राज्यावर परात्पर देवाची सत्ता आहे व तो ते पाहिजे त्यास देतो. हे ज्ञान तुला होईपर्यंत तुझ वरून 7 काळ जाते. आणि मग त्याने सल्ला दिला, म्हणून हे राजा, माझी मसलत तू मान्य करावी. तू पाप सोडून धर्माचरण करावे, अधर्म सोडून गरिबांवर दया करावी. अशाने कदाचित तुझे स्वास्थ्य अधिक काळ राहील. तू गर्विष्ठ होऊ नको राजा. त्याला आधीच सूचना मिळाली, परंतु त्याने ते ऐकलं नाही. आणि 1 वर्षानंतर मग त्याच्या मनामध्ये तो गर्वाचा विचार आला आणि तो म्हणाला, हे थोर बाबेल नगर राजनिवासासाठी माझ्याच पराक्रमाने व माझ्याच प्रतापाच्या वैभवासाठी मी बांधले आहे ना. आणि हे शब्द त्याच्या मुखातून निघतात ना निघतात तोच हा राजा वेडा झाला. वेडा. प्रियानो, स्वगौरवाच्या पाठीमागे लागलं. जर आम्ही देवाचा गौरव न करता स्वतःच गौरव करायला पाहिलं तर बुद्धिभ्रष्ट होते. वेडा वेडा झाला. आणि प्रियांनो, त्याच्यावरून 7 काळ गेले. आणि अशा प्रकारे प्रियांनो, स्वतःच्या गौरवाच्या पाठीमागे लागणे म्हणजे देवसदृशत्व नष्ट होणे. तिसरं उदाहरण, प्रेषितांची कृत्य 12वा अध्याय 20 ते 23 या वचनामध्ये हेरोद राजाचं सांगितलेलं आहे. आणि हा हेरोद राजा याने देवाला गौरव दिले नाही, म्हणून तत्क्षणी प्रभूच्या दूताने त्याच्यावर प्रहार केला आणि तो किडे पडून मेला. प्रेषितांची कृत्य 12वा अध्याय 20 ते 23. प्रियानो, देवाला जर गौरव दिला नाही तर मग काय होतं, या 3 उदाहरणावरून आम्हाला पवित्र शास्त्रातील उदाहरणावरून हे स्पष्ट झालेलं आहे. प्रेषितांची कृत्य 20वा अध्याय आणि 22व्या वचनात असं म्हटलेलं आहे, तेव्हा लोक गजर करून बोलले, ही देववाणी आहे, मनुष्यवाणी नव्हे. त्याने देवाला गौरव दिले नाही, म्हणून तत्क्षणी प्रभूच्या दूताने त्याच्यावर प्रहार केला आणि तो किडे पडून मेला. आणि म्हणून प्रियांनो, आज आम्ही हेच पाहत आहोत. जर मनुष्य स्वतःच्या गौरवाच्या पाठीमागे लागला तर देव सदृशत्व नष्ट होते आणि त्याच्यामध्ये सैतान सदृशत्व येते. कारण सैतान हा गर्वाचा उत्पादक आहे. आम्ही गर्व न करता, स्वतःच्या गौरवाच्या पाठीमागे न लागता, आम्ही देवापुढे नम्र लीन होऊन आम्ही सर्व गौरव देवाला अर्पण केलं पाहिजे. आणि म्हणून प्रियानो, निर्गम 34वा अध्याय 29 ते 35
निर्गम 34 अध्याय आणि 29 ते 35 या वचनामध्ये मोशेच्या जीवनातील एक घटना आम्हाला पाहावयास मिळते. आणि देवाचे गौरव म्हणजे देवाचे तेज, देवाचे गौरव म्हणजे देवाचे तेज. मोशे सिनाई पर्वतावरून खाली उतरला आणि तो साक्षपाठाच्या दोन्ही पाट्या हाती घेऊन पर्वतावरून उतरून येत असता परमेश्वराशी संभाषण केल्यामुळे आपल्या चेहऱ्यातून तेजाचे किरण निघत आहेत याचे त्याला भान नव्हते. मोशेच्या चेहऱ्यातून तेजाचे किरण निघत आहेत असे अहरोनाने व सर्व इस्रायल लोकांनी पाहिले, तेव्हा ते त्याच्याजवळ जावयास भ्याले. मग मोशेने अहरोन व मंडळीचे प्रमुख यांना बोलाविले. तेव्हा अहरोन व मंडळीचे प्रमुख त्याच्याकडे परत आले आणि तो त्यांच्याशी संभाषण करू लागला. नंतर सर्व इस्रायल लोक जवळ आले आणि जे काही सिनाई पर्वतावर परमेश्वराने त्याला सांगितले होते ते सगळे त्याने त्यांना आज्ञा देऊन सांगितले. मोशेने त्यांच्याशी बोलणे संपविल्यावर आपल्या तोंडावर आच्छादन घातले. पण मोशे परमेश्वराशी संभाषण करायला त्याच्या समोर आत जाई, तेव्हा तो बाहेर येईपर्यंत आपल्या तोंडावरले आच्छादन काढीत असे आणि बाहेर येऊन जे काही आज्ञा त्याला होई ती तो इस्रायल लोकांना सांगत असे. परमेश्वराचे तेज, परमेश्वराचं गौरव जेव्हा आम्हाला प्राप्त होते, प्रियानो, आमचं गौरव करून घेऊ नये. मोशे आच्छादन घालत होता आपल्या मुखावर, आपल्या तोंडावर. आपल्या तोंडावर तो आच्छादन घालत होता. देवापासून जेव्हा आम्हाला काही गौरव मिळते तेव्हा आम्ही असं म्हणू शकतो का की हे देवा, तू मला वधस्तंभाच्या आड लपी आणि तू स्वतःच गौरव करून घे. संत पौल म्हणाला, त्यांनी माझ्यावरून माझ्या देवाचे गौरव केले. माझे गौरव नाही, तुझे गौरव. मोशे जेव्हा जेव्हा लोकांशी बोलत असे तेव्हा तेव्हा तो मुखावर आच्छादन घालत असे, स्वतःला लपवीत असे. माझं नव्हे प्रभू, तुझं गौरव होऊ दे. लोक फक्त त्याचे शब्द ऐकत होते, लोक फक्त त्याचे शब्द ऐकत होते. स्वर्गामध्ये जे सराफिम आहेत, सहस्त्रांची सहस्त्रे आणि आयुतांची आयुते, त्यांना 6 पंख आहेत. ते 2 पंखांनी आपले मुख झाकून घेतात, 2 पंखांनी आपले पाय झाकून घेतात आणि 2 पंखांनी ते सतत उडत आहेत आणि आळीपाळीने गजर करीत आहेत. पवित्र 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 सेनाधीश परमेश्वर, अखिल पृथ्वीची समृद्धी हे त्याचं वैभव होय. यशया 6 अध्याय. आपलं मुख झाकून घेता. स्वर्गातले प्रियानो ते 4 पानांनी 24 वडील आपले मुकुट काढून नतमस्तक होतात, आपल्या माना खाली झुकवतात. तो देव महान देव आहे, तो तेजपुंज देव आहे, तो गौरवी देव आहे. त्याच्या पुढे प्रियानो येताना आम्ही लीन, नम्र, भग्न, अनुतप्त झालं पाहिजे. देव जेव्हा आम्हाला एखादं कृपादान देतो, देव जेव्हा एखादी गोष्ट आम्हाला देतो, तेव्हा आम्ही स्वतःच्या गौरवाच्या पाठीमागे लागू नये, स्वतःच्या गौरवाची भाषा करू नये.
फार धोक्याचं आहे प्रियांनो. देव सदृशत्व नष्ट होते. आणि म्हणून आज पुन्हा एकदा आम्ही त्या देवापुढे नतमस्तक होऊयात प्रियांनो. तुम्हाला माहिती आहे, मंडळीला प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या शरीराची उपमा दिलेली आहे. आणि मस्तक तो स्वतः आहे. मस्तक तो स्वतः आहे. कलसेकरास पत्र पहिला अध्याय. कलसेकरास पत्र पहिला अध्याय आणि त्याच्या 18व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे. आम्ही 15व्या वचनापासून वाचूयात प्रियांनो, म्हणजे आम्हाला 18 वचन हे लक्षात येईल. तो अदृश्य देवाचे प्रतिरूप आहे. प्रभू येशू ख्रिस्ताविषयी हे सांगितलेलं आहे. तो सर्व उत्पत्ती ज्येष्ठ आहे. कारण आकाशात व पृथ्वीवर असलेले दृश्य व अदृश्य असलेले राजे, अधिपती, सत्ताधीश किंवा अधिकारी असलेले जे काही आहे ते सर्व त्याच्यामध्ये निर्माण झाले. सर्व काही त्याच्याद्वारे व त्याच्यासाठी निर्माण झाले. तो सर्वांच्या पूर्वीचा आहे व त्याच्यामध्ये सर्व काही अस्तित्वात आहे. तोच शरीराचे म्हणजे मंडळीचे मस्तक आहे. तो आधी मृतातून प्रथम जन्मलेला आहे, अशासाठी की सर्वांमध्ये त्याला प्राधान्य मिळावे, सर्वांमध्ये त्याला गौरव मिळावे. शरीराचे मस्तक म्हणजे मंडळीचे मस्तक प्रभू येशू ख्रिस्त आहे. प्रियानो, का बरं मोशे आपलं मुख झाकून घेत होता, चेहऱ्यावर तो आच्छादन घालीत होता? का बरं? स्वर्गातील ते सराफीम आपलं मुख झाकून घेत आहेत. का बरं 4 प्राणी 24 वडील आपले मुकुट काढून त्याच्या पुढे नतमस्तक होत आहेत? प्रियानो, गौरव सर्व त्याला मिळालं पाहिजे. सर्व गौरव त्याचा आहे. आणि म्हणून आज विशेष प्रकारे आम्ही प्रियानो स्वतःला पुन्हा एकदा समर्पित करूयात आणि स्वतःचं आत्मपरीक्षण करूयात की देवाच्या सेवेमध्ये असताना, ख्रिस्ती या नात्याने मंडळीचं जीवन जगत असताना आम्ही देवापुढे नम्र लीन आहोत का? स्वतःच्या गौरवाच्या पाठीमागे तर आम्ही लागलेलो नाही. आत्मपरीक्षण करूया. आज प्रभू भोजन आहे प्रियांनो. या मेजाच्या पुढे येत असताना एक लक्षात घ्या, आम्ही जे आहोत ते केवळ प्रभू येशू ख्रिस्तामुळे आहोत हे आम्ही जाहीर करीत आहोत. आम्ही ती भाकर घेतो, मोडतो आणि ती खातो, त्यावेळेला आमच्या कानावर शब्द येतात, हे माझं शरीर आहे. आम्ही तो प्याला घेतो तेव्हा आमच्या कानावर शब्द येतात, हे माझं रक्त आहे. प्रियानो, मी जगतो असे नाही तर ख्रिस्त माझ्या ठाई जगत आहे. आज सर्व गौरव, मान, महिमा आम्ही देवाला देत आहोत का? प्रियानो, जेव्हा एखादी व्यक्ती आमचं स्तुती प्रशंसा करते एखाद्या कार्यासाठी, त्यावेळेला आमच्या मनामध्ये कोणते भाव उठतात? संत पावलाप्रमाणे त्यांनी माझ्यावरून माझ्या देवाचं गौरव केलं. प्रियानो, आज आच्छादन घालायला कोण तयार होईल? ख्रिस्ताने त्यासाठीच हे प्रभोजन दिलेलं आहे. ख्रिस्ताने त्यासाठीच की तुम्ही फक्त माझं गौरव करा, माझं शरीर, माझं रक्त. आज आम्ही प्रभूला धन्यवाद देऊयात प्रियांनो. आणि हे प्रभोजन आमच्यासाठी एक अद्भुत, आमचं जीवन परिवर्तन करून टाकणारं प्रभोजन हो. प्रभूला धन्यवाद असो. आमेन. प्रार्थना करूया. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, देव सदृशत्व का नष्ट झालं? 4थं उदाहरण आम्ही पाहिलं. बाबेलचा बुरुज स्वतःचे नाव करण्यासाठी त्यांनी केला आणि तिथेच त्यांचं देव सदृशत्व नष्ट झालं. प्रभू, आज आम्हाला तुझी कृपा, दया, अनुग्रह दे की आम्हाला तुझ्या गौरवासाठी जगता येऊ दे बापा. तुझ्या गौरवासाठी
आमच्या मनात स्वगौरवाचा बारीकसा विचारही येऊ देऊ नकोस बा. धनता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त नावाने मागतो म्हणून ते आमचे स्वर्गीय बापा. आमेन. यावेळेला आपण दानार्पणाकडे जात आहोत आणि गीत होत असताना आपण आपलं दान प्रभूला अर्पण करणार आहोत. आपण प्रार्थना करूया. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देत आहोत. आम्ही तुला उंचावित आहोत, कारण हे बापा परमेश्वरा, तू आम्हाला आजची ही भक्ती दिलेली आहेस. ऑगस्ट महिन्याचा हा पहिला रविवार दिलेला आहेस. आणि बापा परमेश्वरा, तू आम्हाला स्वर्गीय मानना दिलेला आहेस. प्रभू, आज विशेष प्रकारे मागत आहे, मंडळी ज्यावेळेला आपलं दान तुझ्या पुढे सादर करील, तू स्वीकारून घे, शुद्ध कर, पवित्र कर आणि तुझ्या पवित्र कार्यासाठी त्याचा उपयोग होऊ दे. प्रभू, आम्हाला प्रामाणिक कर, आम्हाला विश्वासू कर बापा. धन्यता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त नावाने मागतो म्हणून ते आमचे स्वर्गीय बापा. आमेन. मंडळीला विनंती आहे, आपण सर्वजण उभे राहूयात आणि गीत होत असताना आपण आपलं दान प्रभूला अर्पण करूया. ख्रिस्त धन ज्याचे त्याला उडे रे कशाचे, काळाच्या दाढेत त्याला भय रे कशाचे, त्याला उडे रे कशाचे. ख्रिस्त धन ज्याचे त्याला उडे रे कशाचे, काळाच्या दाढेत त्याला भय रे कशाचे, त्याला उडे रे कशाचे. अंधाराच्या राशी सरल्या प्रकाशात शोभे, अंधाराच्या राशी सरल्या प्रकाशात शोभे. पूर्णत्वात भरले नटले दिव्य रूप ज्याचे, त्याला उडे रे कशाचे. ख्रिस्त धन ज्याचे त्याला उडे रे कशाचे, काळाच्या दाढेत त्याला भय रे कशाचे, त्याला उडे रे कशाचे. हीन दीन वृत्ती मेली समर्थता तेथे भरली, हीन दीन वृत्ती मेली समर्थात तेथे भरली. दिव्य स्फुरे अवनी दिपली मुळचे तेजाचे, त्याला उडे रे कशाचे. ख्रिस्त धन ज्याचे त्याला उडे रे कशाचे, काळाच्या दाढेत त्याला भय रे कशाचे, त्याला उडे रे कशाचे. हसे मुखी विलसो तुझिया ख्रिस्त शिष्य मंगला, हसे मुखी विलसो तुझिया ख्रिस्त शिष्य मंगला. धन्य धन्य जगती तवरे जीवन मोलाचे तुझला भय रे कशाचे. ख्रिस्त धन ज्याचे त्याला उडे रे कशाचे, काळाच्या दाढेत त्याला भय रे कशाचे, त्याला उडे रे कशाचे, त्याला उडे रे कशाचे. उभे असतानाच आपण दानार्पणावरची प्रार्थना करूया, दानावर आशीर्वाद मागूयात. प्रार्थना करू. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, देवादी देवा, तू मंडळीसाठी आपला एकुलता एक प्रिय पुत्र देऊन टाकलेला आहेस. मंडळीने त्याचा स्वीकार केलेला आहेस आणि म्हणून मंडळीमध्ये देवाला देण्याची एक प्रेरणा निर्माण झालेली आहे, एक आत्मा निर्माण झालेला आहे आणि म्हणून मंडळी नेहमीच देवाला अशा रीतीने भक्तीमध्ये देत असते आणि तू स्वीकारून घेत आहे. बापा, आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. सर्व काही तुझ्यापासून प्राप्त झालेलं आहे आणि तुझ्यापासून प्राप्त झालेलंच आम्ही तुला दिलेलं आहे. प्रभू, हे दान तू स्वीकारून घे, शुद्ध कर, पवित्र कर. तुझ्या पवित्र कार्यासाठी याचा उपयोग होऊ दे. ज्यांनी दिलेला आहे त्या प्रत्येकांना तू पाहिलेला आहे. बरकतीचे आशीर्वाद तुझ्या जवळ आहेत. आज स्वर्गीय आकाश खपाटे उघडून त्यांची प्रत्येक गरज तू पूर्ण कर बापा, तू पूर्ण कर आणि तू प्रत्येकाला आशीर्वाद दे. प्रभू, या दानाचा उपयोग तुझ्या राज्याच्या वाढीसाठी होऊ दे.
तुझ्या संदेशाच्या प्रचारासाठी होऊ दे. अनेकांना स्वर्गात घेऊन जाण्यासाठी या दानाचा उपयोग तू होऊ दे बापा. आम्ही तुझं विनंती आणि प्रार्थना करीत. मान महिमा गौरव देवाला. धन्यता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त नावाने मागतो म्हणून ते आमच्या स्वर्गीय बापा. आमेन. तिकडे जात आहोत. संस्कार भगिनी आणि नवलशास्त्र भाग क्रमांक 3 प्रबोधन किंवा पवित्र सहभागिता करण्याची पद्धती प्रबोधन विधी. धार्मिक असा जो येशू ख्रिस्त पित्याच्या जवळ कैवारी आहे तोच आपल्या पापांबद्दल प्रायश्चित्त आहे आणि आपल्या पापांबद्दल केवळ वेळेत सर्व जगाच्या पापांबद्दल आहे. तुम्हाला आपल्या पापांचा खरा मनापासून पश्चाताप झालेला आहे. तुम्ही आपल्या शेजाऱ्याला प्रेमाने उदाहरणाने वागता आहात. परमेश्वराच्या अनुसरणाच्या मार्गाने चालण्याचा पूर्वीच्या वाईट गोष्टींचा त्याग करून आपल्या सुधारण्याचा निश्चय करता आहात. म्हणून मनाला समाधानाचा लाभ व्हावा यासाठी हा पवित्र संस्कार घेण्यात पुढे व्हा आणि पवित्र चित्ताने गुडघे टेकून सर्वसमर्थ परमेश्वरापासून विनंतीने आपले पापे कबूल करा. आपण सर्वजण आपले मस्तक परमेश्वराकडे झुकूया. डोळे बंद करूया. मनातल्या मनात दोन्ही आपण पश्चातापासून प्रार्थना करूया. आम्हाला आठवत असे आमच्या हातून सर्व पापे आम्ही आमच्या पत्रात करूया. ती शुद्ध आम्हाला सर्व पापापासून शुद्ध करते. पापांनी करायची प्रार्थना आपण स्वर म्हणून वाचूया. सर्वसमर्थ परमेश्वरा प्रभू श्री ख्रिस्ताच्या पित्या सर्व वस्तूंचा कर्त्या सर्व मानवांच्या न्यायाधीशा आम्ही तुझ्यासारख्या दैवी उपासकाच्या इच्छेबाहेर जाऊन वेळोवेळी आई वाची मानसी अशी दुष्कृत्ये व पापे हरामपणाने केली. त्यामुळे तुझा साथी मिळाला व तुझा प्रभावी घडला. हे अति झाले. एका पुत्रात भेटो त्या पुत्राला एक पश्चाताप शोधत आहे. त्याची त्याग झाली म्हणाली होता. त्याचा भार मला केस येत आहे. एक अंडाळ्या आम्हाला आमच्या हातून झाला आहे. त्या सर्वांची क्षमा आम्हाला तुझा पुत्र आमचा प्रभू ख्रिस्त याच्यासाठी कर आणि तुझ्या नामाचा बहुमान गौरव म्हणून या पवित्र दिनाला सोडून आमच्या तुझी सेवा होईल. तुला संतुष्ट होईल असे कर. आमचा परमेश्वराद्वारे आमेन. सर्वसमर्थ परमेश्वरा आमच्या स्वर्गातील पित्या तू दिले आहेस की मनापासून पश्चाताप करून खऱ्या विश्वासाने तुझ्याकडे वळता त्या सर्वांच्या पापांची क्षमा करतोस. आम्हावर दया कर. आमच्या सर्व पापांची क्षमा करून त्यापासून आम्हाला मुक्त कर. आमच्या सतत बाळावू दे. आम्हाला सतत धरून राहू दे. आम्हाला सार्वजनिक जीवनाचा लाभ होऊ दे. आमचा परमेश्वराद्वारे आमेन. आम्ही सर्व मिळून वाचूया. हे सर्व परमेश्वरा तुझ्या
आमेन. मंडळी खाली बसून घ्यावं किंवा ज्यांना कुठे घ्यावे. हे सर्वसमर्थ परमेश्वर आमच्या पित्या, तू दळणपणाने आपला एकच एक पुत्र येशू ख्रिस्त याची आमच्या पापाबद्दल मदतसभा प्राणाची देऊन दंडाची भरपाई करण्याची कामी योजना केली. तिच्या वतीने त्याने एकदाच प्रणावून दिली व अखिल जगाच्या पापाबद्दलच्या प्रायश्चित्ताचा यथासार परिपूर्ण जितका पाहिजे तितका यत्न केला. त्यांनी आपल्या गौरव मरणाची सतत आठवण करून देणारा विस्तार माझे पुनरागमन होईपर्यंत करीत राहा अशी आपल्या पवित्र शुभवर्तमानात आम्हाला आज्ञा केली आहे. त्याच वेळी तळी आम्ही तुला अतिनम्रतेने विनवतो, तू आमच्या ऐकणे सिद्ध की तुझा पुत्र आमचा तारणारा येशू ख्रिस्त त्याच्या पवित्र विधीप्रमाणे उत्पन्न केलेले पदार्थ भाकर व द्राक्षरस त्याचे भरण यातना यांच्यासमोर आम्ही घेऊन त्याच्या पवित्र जिवंत शरीराचे व रक्ताचे भागी व्हावे. या ठिकाणी सर्वांना विनंती करण्यात येत आहे की भाकरीची प्लेट आपल्या हातामध्ये घ्या. जो कुटुंब प्रमुख आहे त्याने भाकरीची प्लेट हातामध्ये घ्यावी. ज्या रात्री प्रभू येशू ख्रिस्ताला धरून दिले गेले त्या रात्री प्रभू येशू ख्रिस्ताने भाकर घेतली आणि उपवास स्मरण करून ती मोडली आणि आपल्या शिष्यास घेऊन म्हटले, घ्या खा, तुम्हासाठी दिले जात आहे असे हे माझे शरीर आहे, तुम्ही माझ्या स्मरणात हे करा. भाकरीची प्लेट खाली ठेवावी. आता प्याला हातात घ्यावा, एकच प्याला हातात घ्या. त्याचप्रमाणे भोजन झाल्यावर प्रभू येशू ख्रिस्ताने प्याला घेतला आणि उपवास स्मरण करून त्यास दिला आणि म्हटले, तुम्ही सर्व यातील प्या, कारण पापांच्या क्षमेसाठी तुम्हा करिता व बहुतांकरिता ताणले जात आहे असे हे नव्या कराचे माझे रक्त आहे. जितकेदा तुम्ही यातले प्याल तितकेदा हे माझ्या स्मरणात करा. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याच द्वारे. आमेन. सर्वात प्रथम कुटुंब प्रमुखाने सर्वांना भाकर द्यावी. प्रभू येशू ख्रिस्ताचे जे शरीर तुमच्याकरता मोडण्यात आलेलं आहे त्याच्या स्मरणात ही भाकर घ्या, खा आणि आपल्या मनामध्ये प्रभूला थोर माना. कुटुंब प्रमुखाने प्रत्येकाला प्याला द्यावा. प्रभू येशू ख्रिस्ताचे जे रक्त तुमच्याकरिता सांडण्यात आलेलं आहे त्याच्या स्मरणात हा प्याला घ्या, प्या आणि आपल्या मनामध्ये थोर माना. आपल्या मनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला थोर माना. हे प्रभू पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन देवा, आम्ही सर्व काळ व सर्वत्र तुझे उपकार स्मरण करावे हे खरोखर उचित आणि आमचे आवश्यक कर्तव्य आहे. यास्तव दूत, आदिदूत, स्वर्गातील सर्व समुदाय यांच्याबरोबर आम्ही तुझे गौरवी नाम स्तवितो आणि थोर मानितो आणि आम्ही निरंतर तुझी स्तुती करून म्हणतो, पवित्र 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 सेनांचा प्रभुदेव, आकाश आणि पृथ्वी तुझ्या गौरवाने भरले आहे. हे परात्पर प्रभू, तुला गौरव असो. आमेन. आपण देवबापाचा आशीर्वाद मागूया. परमेश्वराची शांती जी सर्व बुद्धीच्या पलीकडे आहे ती तुमच्या अंतःकरणास व मनास परमेश्वराचा व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्या ज्ञानात व प्रीतीत राखो आणि सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा याचा आशीर्वाद तुम्हावर असो आणि सर्वदा तुम्हासह राहो. आणि आता मेंढरांचा महान मेंढपाळ आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा, देव बापाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर इथून पुढे आमचा प्रभू येशू ख्रिस्ती पर्यंत सदा सर्व काळ असो. आमेन. मंगला हे प्रेमला सवने अर्पितो तुला, तव पदी दे आसरा आम्हाला विश्वंभरा. जाताना घरी
चिडे सरोहे चिंतनी देह झिजो हासेवनी अर्पितो तुला दयानिधे स्तोत्रे गायने आनंदे मंगला हे प्रेमला स्तवने अर्पितो तुला आमेन. शालोम. देवाची शांती आम्हा सर्वांबरोबर असो. देवाची शांती आम्हा सर्वांबरोबर असो. शालोम. देवाची शांती आम्हा सर्वांबरोबर असो. शालोम. देवाची शांती आम्हा सर्वांबरोबर असो. शालोम. देवाची शांती आम्हा सर्वांबरोबर असो. आमेन.